नागपुर से एक बड़ी राजनीतिक प्रक्रिया सामने आई है। राष्ट्रवादी कांग्रेस नेता धर्मराव बाबा आत्रम ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के गढ़चिरौली दौरे को लेकर बयान दिया है। उन्होंने सुजारगढ़ और कोनसरी जैसे औद्योगिक प्रकल्पों की प्रगति, आश्रम शालाओं के स्वास्थ्य संकट और आगामी स्थानीय स्वराज चुनाव को लेकर खुलकर बात की। नाही, एक तर 22 तारखेला त्यांचा जन्मदिवस आहे, ते चांगलंच आहे, परंतु त्या निमित्ताने इकडे गडचिरोलीमध्ये येणं जाणं सुरू झालेलं आहे। जास्त प्रमाणामध्ये साहेब येत आहेत। सुरजागड सारखा जे खदान ते जे सुरू व्हायला पाहिजे होतं यापूर्वी, ते सुरू झालं नाही। मी स्वतःहून त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन ते आपण खदान सुरू करण्याकरता लावलं आणि ते सुरू झाल्यानंतर आपण पाहतो की आता कोनसरीला एक फार मोठा 20,000 कोटीचा एक प्लांट उभा झालेला आहे आणि त्या दृष्टीने 22 तारखेला साहेब येत आहेत। जे लेईंग फाउंडेशन त्यांनी टाकला होता त्याचा पूर्ण टप्पा पूर्ण झालेला आहे आणि त्या दृष्टीने त्याच्या उद्घाटनाकरता आणि 3ऱ्या टप्प्याचा भूमिपूजन असा हा कार्यक्रम आहे आणि मला वाटतं अंदाजे एक 20,000 लोक तिथे येतील आणि एक चांगलं म्हणजे लोकांना रोजगार, नो इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट होता आणि तिथे कुठेतरी इंडस्ट्री आला पाहिजे हा आमचा विजन होता आणि त्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघेही या उद्योगाला प्रोत्साहित केलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे। नाही, आता सध्या तर महायुतीचा सोबत लढायचा असं प्रकारचं ठरलेलं आहे, परंतु आता स्थानिक पातळीवर काय होईल आपण काय सांगता येत नाही। त्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्र्यांचा सुद्धा विचार हेच आहे की आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये युती करून लढला पाहिजे असं त्यांचा विचार आहे। आपण पाहतो कॅन्सरचं प्रमाण थोडाफार वाढलेलं असं प्रकारचा प्रश्न होता। अशोक नेतेने विचारलेला नाही, परंतु एक आदिवासी आमदाराने विचारलं होतं वेगळं, पण प्रश्न आला होता विधानसभेमध्ये। त्या दृष्टीने हा काळजी घेणं हा आपला राज्य सरकारचा प्राधान्याने त्यांनी काळजी घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीने माझा सुद्धा एक प्रश्न लागला होता। त्या वेळेला मी सांगितलं होतं की एक आपला ॲम्ब्युलन्स आपण ठेवला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये, जेणेकरून आपल्याला प्राथमिक आरोग्य तपासणीच्या दृष्टिकोनातून ॲम्ब्युलन्स प्रत्येक पूर्वी होता आणि त्या दृष्टिकोनातून आदिवासी विभागाने ठेवला पाहिजे।